नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तळणाचे पदार्थ केले जातात। तर त्यामध्ये ज्वारीच्या पुऱ्या नक्कीच बनवल्या जातात। तर आज आपण अशाच खमंग खुसखुशीत मिश्र पिठाची पुरी म्हणजे ज्वारीची पुरी बघणार आहोत। ही अतिशय प्रचंड खुसखुशीत होते आणि चवीला अप्रतिम लागते। याला मसाला पुरी सुद्धा म्हणता येईल। बघा, इथे मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती खुसखुशीत ही पुरी झालेली आहे। तर नाश्त्याला अतिशय छान असा हा पर्याय आहे। चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया। तर या पुऱ्या बनवण्यासाठी आपण ज्वारीचे पीठ जास्त वापरणार आहोत। तर इथे एक मोठं बाउल घ्यायचं, त्यामध्ये मी इथे 2 वाटी ज्वारीचे पीठ गाळून घातलेले आहे। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आणि पाऊण वाटी बेसन पीठ घालायचे आहे। तर आता ह्या पुऱ्या छान मसालेदार होण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा धन्याची पावडर घालत आहे। त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, अर्धा मोठा चमचा हळद घालायची म्हणजे पुरीला छान रंग येतो हळदीमुळे, अर्धा चमचा ओवा घालते आहे। त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे आहे, तिळामुळे छान चव येते या पुरीला। आता इथे 10-12 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसूण पाकळ्या यांची या प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। तर कोथिंबीरमुळे सुद्धा खूप टेस्टी ही मसाला पुरी बनते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण गरम पाण्याच्या साहाय्याने भिजवणार आहोत, म्हणजे पुऱ्या जास्त खुसखुशीत होतील आणि चवीलाही छान लागतील। तर इथे मी थोडंसं हलकंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर अगदी हाताला चटका लागणार नाही इतपतच गरम पाणी घ्यायचं आहे। आता थोडंच पाणी घालायचं, जास्त पातळही आपल्याला हा गोळा नको आहे। थोडा घट्टसरच हा गोळा आपल्याला या प्रकारे मळून घ्यायचा आहे। तर बघा, इथे या प्रकारे आपला हा गोळा छान मळून झालेला आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे भाग वेगळे करायचे आहेत, गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर एकदाच या प्रकारे आपण गोळे बनवून ठेवले तर आपल्याला पुऱ्या लाटणं सोयीचं जातं। या पद्धतीने बघा मी सर्व गोळे मळून घेतलेले आहेत, बाजूला करून घेतलेत। आता इथं पोळपाट लागणार आहे आपल्याला, त्यावर या प्रकारे थोडीशी कणिक पसरवायची आहे आणि थोडंसं हाताला सुद्धा कणिक घेऊन हाताने या प्रकारे प्रेस करून पुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर ही पुरी आपण लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा लाटू शकता किंवा वाटीने दाब देऊन सुद्धा पुरीचा आकार बनवू शकता। आता ही पुरी आपली तयार झालेली आहे। तर यावर या प्रकारे थोडेसे तीळ घालायचे आणि वाटीने प्रेस करायचे। ते तीळ छान असे यामध्ये दाबले जातात, म्हणजे ते निघत नाहीत। तर आता ही पुरी आपली इथे तयार आहे, परंतु आपल्याला छान असा गोल शेप देण्यासाठी वाटीने तिला या प्रकारे कापून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपली छान अशी गोल आकार पुरी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेते। तर इथे सर्व पिठाच्या गोळ्यांच्या या प्रकारे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता या पुऱ्यांना आपण लगेचच तळायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, थोडासा गोळा टाकून बघायचा। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत। तर या प्रकारे आपल्याला 1 पुरी तळून घ्यायची आहे। तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। तुम्ही अगदी जर गॅस कमी केला तर पुरी कडक पडते, ती फुगत नाही। तर जेव्हा आपल्याला कडक पुऱ्या बनवायच्या असतात त्यावेळी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे त्या कडक होतात। परंतु ज्यावेळेस आपल्याला खुसखुशीत पुऱ्या हव्या, छान फुगलेल्या पुऱ्या हव्यात, त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियम ठेवायची असते, म्हणजे पुऱ्या छान फुगतात। एक व्यवस्थित टेम्परेचर त्याला पुरवलं जातं तेलातून आणि त्यामुळे ती छान फुगते। आता इथे बघा, आपली ही पुरी छान अशी फुगलेली आहे। तर या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। तर इथे या प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान रंग आणि तीळ सुद्धा किती छान दिसत आहे। चवीला तर त्या अप्रतिम आहेत। अतिशय छान मसालेदार पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच ती बनते। तर एक पुरी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते।
खूपच खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात। ह्या पुऱ्या आपण दह्यासोबत खाऊ शकता किंवा अशाच नुसत्या खायला सुद्धा त्या खूप चविष्ट लागतात। बघा, प्रचंड खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। अतिशय खमंग मसालेदार खुसखुशीत ह्या पुऱ्या तयार होतात। तर तुम्हाला सुद्धा ह्या पुऱ्या या पद्धतीने केल्यानंतर नक्कीच आवडतील। तर बघा, किती छान आपल्या खुसखुशीत अशा गुळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। अतिशय चविष्ट, अतिशय छान लागतात। आणि सध्या आषाढ महिना सुरू असल्यामुळे आपण तळण्याचा एकतरी पदार्थ आपल्याकडे करायलाच पाहिजे अशी पद्धत आहे। तर आपण ह्या पुऱ्या नक्की करा। बघूया त्याची रेसिपी। तर इथे मी एक पॅन घेतलेली आहे। पॅनमध्ये आपण 1 वाटी गूळ टाकणार आहोत आणि जेवढा गूळ याच वाटीने तेवढं मी 1 वाटी पाणी यामध्ये ॲड करते आणि आपण याला मेल्ट करून घेणार आहोत। तर बघा, असं आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळायला खूप वेळ लागेल, म्हणून मी गॅसवर पॅन गरम करून हा गूळ विरघळून घेते। तर थोडा वेळ आपण असंच हलवत राहूया, म्हणजे आपला गूळ लवकर विरघळेल। तर बघा, आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपण हे पाणी थंड व्हायला ठेवूया। तर इथे मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे तीळ टाकायचे आहेत। तीळ आपल्याला आवडत असतील तर आपण जास्तसुद्धा टाकू शकतो। यापेक्षा थोडं मीठ टाकायचं आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची टेस्ट जास्त छान लागते। आणि यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 टेबलस्पून तुपाचे मोहन घालायचे आहे, कडकडीत असे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये तीळ जास्तही घालू शकता, त्याचप्रमाणे खसखससुद्धा टाकू शकता। इथे मी एक अर्धा टेबलस्पून वेलची पावडरसुद्धा ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपण गुळाच्या पाण्याने हे पीठ भिजवून घेऊया। तर आपल्याला वाटत असल्यास मिश्रण पातळ झालं तर आपण यामध्ये अजून पीठ ॲड करायचं आहे। तर बघा, या प्रकारे आपण भिजवून घेऊया। थोडं अर्धी वाटी पीठ अजून ॲड करते। यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आपल्याला आवडत असल्यास, पण इथे मी फक्त गव्हाचे पीठ ॲड केलेले आहे। तर अशा प्रकारे इथे मी छान गोळा लावून घेतलेला आहे। अर्धा चमचा तूप लावून या प्रकारे आपण प्लेन असा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर या प्रकारे जास्त पातळही नको आणि घट्टही नको असं आपल्याला गोळा पाहिजे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून अशा पोळ्या लाटून घेऊया। या प्रकारे अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, जास्त जाड पण नको, नाहीतर आपल्याला पुऱ्या थोड्या कच्च्या लागतात। तर ग्लासने मी इथे पुऱ्यांना शेप देते आहे गोल असा। तुम्ही वाटीने देऊ शकता किंवा तसेच छोटे छोटे गोळे करून त्या प्रकारे लाटून घेऊ शकता। तर बघा, आपल्या पुऱ्या आता रेडी आहेत। तरी आपण त्यांना आता तळून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि छान आपण आता गोल्डन ब्राऊन रंगावर यांना तळून घेऊया। बघा, किती छान अशा खुसखुशीत तळल्या गेल्या आहेत आपल्या पुऱ्या। बघा, तर आपल्या पुऱ्या आता रेडी आहेत। तर तुम्हाला थोड्या ब्राउनिश रंगाच्या पुऱ्या आवडत असतील तर कढईमध्ये जास्त फ्राय होऊ द्यायच्या, त्या पण खूप छान लागतात। बघा, या प्रकारे। तर ह्या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत, शेंगदाण्याच्या कोरड्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता। आपण पालकाची एक सुपर टेस्टी रेसिपी बनवणार आहोत की जी अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील। तर त्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा पालक टाकायचा आहे आणि गॅसचं बटन बंद करायचं। एक साधारण आपल्याला 5 ते 7 मिनटं पालक या गरम पाण्यात बुडवून ठेवायचं आहे।
तर बघा या प्रकारे प्रेस करायचं, पानं छान पाण्यामध्ये बुडले पाहिजेत। तर आपल्याला हे पानं शिजवून घ्यायचे नाही आहेत, या प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे। तर आता 7 मिनिटं झालेले आहेत। बघा पालक थोडासा आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजल्यासारखा वाटतोय, थोडा सॉफ्ट झाला आहे। आता याला काढून घेऊया आपण आणि एका चाळणीमध्ये निथळत ठेवूया। तर यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अतिशय टेस्टी होईल। आता हा रंग कायम ठेवण्यासाठी यावर मी इथे थंड पाणी घातलंय। आता ही पाणी आपण निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या। आपण मुलांसाठी रेसिपी बनवतो त्यामुळे थोडंसं तिखट कमी घालायचं। 5-6 लसूणच्या पाकळ्या घातल्यात। आता याची या प्रकारे आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ही ग्रेव्ही तयार आहे। तर आता यामध्ये आपल्याला 1 बाउल कणिक घालायची आहे। कणिक लागेल तशी घालायची, सुरुवातीला 1 बाउल आणि इथे साधारण पाऊण बाउल म्हणजे पाऊण वाटी इथे मी बेसन पीठ घातलंय। आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आणि यामध्येच आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे। 1 चमचा तीळ घातलेत। आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडासा फ्लेवर आणखी छान येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। थोडी क्रश करून घालायची म्हणजे छान टेस्ट येते। तर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बऱ्याचशा लहान मुलांना पालक बिलकुल आवडत नाही, पण पालकामध्ये भरपूर पोषक तत्व असतात, भरपूर प्रमाणात आयर्न असतं, क्षार असतात, तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात। तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवली तर अगदी लहानच काय तर मोठे सुद्धा आवडीने खातील। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातले आणि आता याचा व्यवस्थित आपल्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हा गोळा मळताना तुम्हाला थोडा सैलसर वाटत असेल तर यामध्ये थोडी कणिक आणखी घालू शकता। तर या प्रकारे छान असं हाताने दाब देऊन व्यवस्थित हा गोळा आपण आता मळून घेतलेला आहे। आता याला आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर बघा 25 मिनिटांनंतर गोळा छान असा मुरलेला आहे। तर आता आपल्याला या प्रकारे त्याला छान असं रगडून त्याचे छोटे छोटे पार्ट्स या प्रकारे हातावर व्यवस्थित असे मळून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही हे पोळपाटावर सुद्धा या प्रकारे छान असे रगडून घेऊ शकता आणि असे या प्रकारे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एका पूर्ण गोळ्याचे या प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेते। आता हे गोळे तयार आहेत। तर आपण या प्रकारे याची आता पुरी लाटून घ्यायची आहे। तर छोट्या मुलांसाठी छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या, तर त्या छान आवडीने खातात मुलं। अगदी छान अशा पातळ होतात आणि त्यामुळे त्या छान क्रिस्पी पण लागतात। तर बघा किती छान अशी हिरवीगार ही पुरी आपली लाटून झालेली आहे। तर या पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते। तर पहा इथे मी साधारण 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापवून घेतलं, थोडासा तुकडा घालून बघते। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या आता सोडायच्या आहेत आणि छान खमंग खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। मस्त फुगतात ह्या पुऱ्या आणि चवीला खूप टेस्टी लागतात। अगदी लहान मुलांना समजणार सुद्धा नाही की ह्या पालकच्या पुऱ्या आहेत आणि मुलं अगदी आवडीने खातील। तर या प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या तळून घेते। तर कढईमध्ये मावतील तेवढ्या पुऱ्या सोडायच्या, छान अशा टम्म फुगून ह्या पुऱ्या तयार होतात।
तर थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या बघा। आणि आता तळलेल्या पुऱ्या टिश्यू पेपरवर काढायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरवर निघून जाईल। तर बघा तयार आहे आपला पालकचा टेस्टी हेल्दी नाश्ता, जे मुलं आवडीने खातील। तर या पद्धतीने पुऱ्या नक्कीच तुम्ही लहान मुलांसाठी बनवून बघा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर बघा इथे मी सर्व पुऱ्या या प्रकारे तळून घेतलेल्या आहेत। तर तयार आहेत आपल्या पालकाच्या हेल्दी छान खमंग खरपूस पुऱ्या। तर ह्या टोमॅटो सॉससोबत किंवा अशाच खायला सुद्धा खूप छान लागतात, मुलं आवडीने खातात। पण पावसाळा स्पेशल गव्हाच्या पिठाची अत्यंत सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशी तिखट मसाला पुरी बघूया। ही पुरी साधारण 2 ते 3 दिवसांपर्यंत सहज टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि मुलांच्या डब्यावर द्यायला सुद्धा उत्तम पर्याय आहे। चवीला तर अप्रतिम आहे, कोणत्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही याला सर्व करू शकता। बघू शकता इथे मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते, पुरी किती छान खुसखुशीत झालेली आहे। चला तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात ही तिखट मसाला पुरी कशी बनवायची ते बघूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर ही मसाला पुरी बनवण्यासाठी इथे आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपण एक कोणतंही वाटीचं माप किंवा या प्रकारे कप यासाठी ठरवू शकता। त्याच कपाने इथे आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। रव्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होते आणि भरपूर वेळापर्यंत ती मऊ पडत नाही। त्यानंतर त्यामध्येच अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे या पुऱ्या खूप छान अशा खुसखुशीत येतात आणि खूप अप्रतिम लागतात चवीला। यामध्ये आता आपण एक छोटा चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि यातच आपल्याला अर्धा चमचा, अगदी छोटा चमचा मसाला घालायचा आहे, कारण आपण तिखट मसाला पुरी बनवत आहोत। आणि यातच आपल्याला एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं घातल्यामुळे सुद्धा या अख्ख्या जिऱ्याची चव या पुरींमध्ये खूप छान लागते। सोबतच यामध्ये घालूया एक छोटा चमचा धना पावडर आणि एक चुटकीभर हिंगसुद्धा इथे मी घातलेला आहे। आता एक छोटा चमचा इथे ओवा घेतलेला आहे। ओवा या प्रकारे क्रश करून घालायचा, म्हणजे त्याची चव या पुऱ्यांमध्ये छान येते। आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ। साधारण एक छोट्या चमच्याने मी 1.5 चमचा मीठ इथे घातलेला आहे। आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकता। आणि एक छोटा चमचा इथे मी लाल मिरच्या जाडसर कुटून घातलेल्या आहेत, याला आपण चिली फ्लेक्स म्हणतो। आणि थोडीशी कसुरी मेथी अगदी चिमूटभर क्रश करून घातलेली आहे। आता यातच आपल्याला 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, त्याने सुद्धा पुऱ्यांची चव खूप छान येते। नसेल तर नाही घातली तरी चालेल। आणि यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडरसुद्धा घातलेली आहे। आता यामध्ये आपण घातलेली आहे 1 चमचा कढीपत्ता, लसूण आणि अद्रकची पेस्ट। तर ही पेस्ट आपल्याला मिक्सरलाच करून घ्यायची आहे, कुठून आपण लसूण घालू नये, नाहीतर मग पुऱ्या फुटू शकतात। आता आपण हे सर्व साहित्य पिठात मिक्स करून घेऊया। सोबतच यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेलाचे घालायचे आहेत। तेलामुळे या पुऱ्या खूप छान अशा खुसखुशीत येतात। तेल हे आपण थंडच घातलेलं आहे। आता हे तेल आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया, अगदी संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे। आपण एक प्रकारे कच्च्या तेलाचं मोहन या पुऱ्यांसाठी घातलेलं आहे। तर या पुऱ्यांची खासियत असे की ह्या पुऱ्या खूप सॉफ्ट होतात आणि फुगतात टम्म, कुरकुरीत पण होतात, खुसखुशीत पण होतात आणि टिकायला सुद्धा साधारण 2 ते 3 दिवस सहज टिकतात। चवीला खूप अप्रतिम लागतात, अगदी लगेच पस्त होतील अशा प्रकारच्या या पुऱ्या आहेत। तर या पद्धतीने इथे मी हे तेल या पिठाला चोळून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सॉफ्ट म्हणजे मऊ पण नाही असं मळून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा जसजसा फुलतो तसतसं पीठ घट्ट होतं, त्यामुळे थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। बघा आता गोळा थोडा ताटाला चिकटतो आहे, तर आपण थोडंसं तेल यामध्ये घालू शकता। आता हा गोळा आपला मळून तयार झालेला आहे, छान आपण प्लेन करून घेतलेला आहे। आता साधारण 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे। इतपत सॉफ्ट आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर इथे मी हा गोळा चांगला मऊ करून घेतलेला आहे, मळून घेतला आहे आणि आपल्याला ज्या आकारात पुऱ्या हव्या असतील त्या प्रमाणात आपल्याला गोळे तोडून या प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हवं तर आपण एक मोठी पोळी लाटून त्याच्यासुद्धा पुऱ्या कट करून घेऊ शकता या प्रकारे। आता आपण प्रत्यक्ष पुरी लाटूया
तर इथे आपल्याला पोळपाटाला किंवा आपण जे चॉपिंग बोर्ड वापरणार त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पुरी लाटून घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला ज्या आकारात पुऱ्या हव्या असतील तशा आपण लाटू शकता, लहान मोठ्या किंवा त्रिकोणी चौकोनी मुलांच्या डब्यावर द्यायला। मुलांना वेगवेगळे शेप असले की छान मजा येते खायला आणि ते आवडीने खातात। या पद्धतीने बघा, आपल्याला अगदी गोल शेप हवा असेल तर आपण एखाद्या झाकणाच्या मदतीने अशी पुरी कट करून घेऊ शकता। कडा काढून घेतल्यात आपण, छान आपली अशी पुरी तयार आहे। बघा, या प्रकारे मोठी पोळी लाटून सुद्धा आपण अशा पुऱ्या कट करून घेऊ शकता, म्हणजे पुऱ्या आपल्या पटकन होतात। आता तयार झालेल्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। आता इथे पुऱ्या आपल्या लाटून तयार आहेत, तर आपण गॅसवर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडा तुकडा घालून बघितला आहे, लगेच वरती आलेला आहे तळून, तर आपलं तेल छान गरम झालं आहे। आता या गरम तेलातच आपल्याला एक एक पुरी सोडायची आहे। तर सुरुवातीला आपण अगदी कडक तेलामध्येच ह्या पुऱ्या घालणार आहोत। त्यानंतर आपण जेव्हा पुरी पलटवणार त्यानंतर आपल्याला तेलाचं टेम्परेचर कमी करायचं आहे, म्हणजे गॅस कमी करायचा आहे। बघा, पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे। आता साधारण आपण 1 ते 2 मिनिटांपर्यंत अगदी बारीक गॅसवर ही छान अशी आपण लालसर तळून घेऊया। जर आपल्याला अशीच याच रंगावर पुरी हवी असेल तर आपण काढून घेऊ शकता। यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे ह्या पुऱ्या अगदी सहजच मऊ पडत नाहीत, खूप छान अशा खुसखुशीत आणि भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत सारख्या राहतात। तर आपल्याकडे जर रवा नसेल तर आपण याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता। बघा, पुरी आपली तळून तयार आहे, टिश्यू पेपर वापरून काढून घेतल्यात। तर फारशा तेलकट ह्या पुऱ्या होत नाहीत। या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। तर अशा ह्या गव्हाच्या पिठाच्या तिखट मसाला पुऱ्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी गाजरं स्वच्छ धुवून सोलून या प्रकारे किस करून घेतलेला आहे। तर इथे मी 1 वाटी गाजराच्या किसाच्या पुऱ्या बनवणार आहे। तर आता कढई गॅसवर गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 3 चमचे खाण्याचं तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, छान असे तडतडू द्यायचे आहे। यामध्येच आता 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। पेस्ट सुद्धा या तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। तर अद्रक आणि लसूणची पेस्ट घातल्यामुळे या पुऱ्यांची चव खूप छान लागते, त्यामुळे आवर्जून अद्रक सुद्धा आपल्याला या लसूण सोबत घालायचं आहे। आता पेस्ट छान तळून झालेली आहे, तर यामध्ये आपल्याला गाजराचा किस घालायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। तर साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला हा किस छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा सॉफ्ट सुद्धा होईल आणि मग पुऱ्या सुद्धा फुटणार नाहीत। तर बऱ्याचदा बाजारातून गाजरे आणताना काही गाजर हे ऑरेंज कलरचे असतात आणि काही छान असे डार्क अगदी गुलाबी असतात। तर गुलाबी गाजर चवीला खूप गोड लागतात, परंतु थोडेसे फिकट गाजर हे चवीला तेवढेसे गोड लागत नाहीत। तर या प्रकारे आपण त्या गाजराच्या पुऱ्या आयत्यावेळी बनवू शकता। तर बघा, साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण गाजराचा किस छान परतून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि आपल्या चवीनुसार इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आवडीनुसार आपण हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, परंतु इथे लाल तिखटचं कॉम्बिनेशन पुरीसोबत खूप छान होतं। आता 1 मिनिटभर आपण तिखट घातल्यानंतर व्यवस्थित हा किस परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय, जसजसा वेळ जातोय तसतसा हा किस आपल्याला थोडासा मऊ झाल्यासारखा वाटतो आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तीळ घातलेले आहेत। तर जसे आपण पराठ्यांमध्ये तीळ घालतो तसेच आपण या पुरीमध्येही घातले तर दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। आता यातच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून हा किस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर आणखी आपण साधारण 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत। तर मिठामुळे या किसाला आणखी थोडंसं पाणी सुटतं आणि आपण आणखी 1 ते 2 मिनिटांपर्यंत परतला तरी काही हरकत नाही, खूप छान असा सॉफ्ट होतो। म्हणजे जेवढा तुम्ही किस छान असा परतून घेणार तर पुरी फुटणार नाही, छान अशी टम्म फुगेल। मुलांना एरवी टम्म फुगलेल्या पुऱ्याच आवडतात, त्यामुळे आपण ही काळजी घेतली तर पुऱ्या सुद्धा गाजराच्या खूप छान टम्म फुगतात। आता परतून झालेला किस आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण हे पुरीचं पीठ मळणार आहोत त्यामध्ये। आता हा किस थोडा थंड होण्यासाठी या प्रकारे थोडा पसरून द्यायचा आहे। किस आता थंड झालेला आहे, तर यामध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचे पीठ म्हणजे कणिक घालायचे आहे आणि यातच 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे, हरभरा डाळीचे बेसन पीठ। आता यामध्ये आपण
गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ घातले आहे, त्यामुळे आणखी थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर घालायचं आहे। इथे मी थोडाच घातला आहे, आवडीनुसार आपण 1 वाटी घालू शकता, अर्धी वाटी सुद्धा कोथिंबीर वापरू शकता यामध्ये। आता चमच्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मात्र पुरीचा गोळा आपल्याला हातानेच मळून घ्यायचा आहे। तर ही गाजराची पुरी छान अशी मसालेदार बनण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घातला आहे। आता पाणी न घालता आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे। तर इथे गाजराला छान पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं। जर आपण एक्स्ट्रा पीठ टाकलं तरच आपल्याला पाणी लागेल, परंतु या पद्धतीने जेवढं मावेल तेवढंच पीठ घालून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। आता 1 चमचा इथे मी तेल घातलेलं आहे आणि गोळा आणखी एकदा आपण मळून घेत आहोत। तर इथे पुरीसाठीचा आपला हा गोळा तयार झालेला आहे। तर बघा, इथपर्यंतच आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, या पद्धतीचा गोळा पुऱ्यांसाठी हवा आहे। एक साधारण 10 मिनिटं आपण हा गोळा बाजूला ठेवला होता। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया। तर मळून घेतलेल्या गोळ्याचे या प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हव्या त्या आकारामध्ये। जर आपल्याला अगदी गोलपुरी हवी असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटच्या मदतीने याला गोल शेप सुद्धा देऊ शकता। तर इथे आपली एक पुरी तयार झालेली आहे। या पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते। आता इकडे आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झालं की नाही थोडंसं आपण गोळा टाकून चेक केलं। यामध्ये आता आपण पुऱ्या तळून घेऊया। एक बाजूने पुरी व्यवस्थित तळल्या गेली की तिला पलटवायची आहे। तुम्ही बघू शकता पुरी किती छान अशी फुगलेली आहे। तर याच पद्धतीने इथे मी उर्वरित पुऱ्या तळून घेणार आहे। तळलेल्या पुऱ्या या प्रकारे छान अशा कलरफुल दिसतात आणि तीळ सुद्धा खूप छान उमटलेत। आता अगदीच गोलपुरी हवी असेल तर या पद्धतीने आपण प्लेटच्या मदतीने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाच्या मदतीने गोलाकार कापून या प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे मुलं सुद्धा आवडीने खातात। तर अशा ह्या स्वादिष्ट मसालेदार गाजराच्या पुऱ्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत। तर आता एक पुरी तुम्हाला इथे मी तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुऱ्या किती छान खुसखुशीत होतात। तर ह्या पुऱ्या मुलांना खूप आवडतात, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा ह्या पुऱ्या खूप आवडतील। तर आजची ही गाजराच्या स्वादिष्ट मसालेदार पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की करून बघा। इथे मी अर्धा किलोच्या जवळपास लाल भोपळा घेतलेला आहे। हा छान पिकलेला लाल भोपळा आहे, त्यामुळे या प्रकारे पिवळसर दिसतो आहे। या प्रकारे त्याचा मागचा भाग असतो आणि ही एक बेलवर्गीय फळभाजी आहे। बाजारात या सीझनमध्ये ती सहज मिळून जाते। हा खूप पौष्टिक आहे, याचे गुणधर्म, याचे फायदे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आता या भोपळ्याची आपल्याला मागची साल काढून घ्यायची आहे आणि या प्रकारे बारीक फोडी करून घ्यायची आहे। तर या प्रकारे बघा, छान छोट्या छोट्या फोडी करायच्या, म्हणजे भोपळा लवकर शिजतो। आता इथे साधारण अर्धा किलो भोपळा आहे आणि या फोडींच्या निम्मे मी इथे गूळ वापरत आहे। तर आपण हे गोड घारगे बनवणार आहोत आणि आता हा गूळ या प्रकारे मी थोडा मोठाच ठेवला आहे आणि या प्रकारे आपल्याला हा या डब्यामध्ये या भोपळ्याच्या कापांसोबत घालायचा आहे आणि कुकरमध्ये ठेवून आपल्याला साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर कुकरमध्ये हा भोपळा शिजवून घेतल्यामुळे छान शिजतो, लवकर शिजतो आणि आपले घारगे सुद्धा लवकर तयार होतात। आता आपण झाकण लावूया कुकरला, डब्याच्या खाली थोडं पाणी घातलंय आणि आता एक 4 शिट्ट्या आपण काढून घेऊया। आता बघा, कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया। बघा, गुळाचे संपूर्ण पाणी झालेले आहे आणि भोपळ्याचे काप सुद्धा खूप छान शिजलेले आहे। आता आपण थोडं थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यानंतर आपल्याला यातील थोडं गुळाचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याचे जे काप आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पेस्टच्या स्वरूपात वाटून घ्यायचे आहेत। तर हे वाटताना आपल्याला यातील थोडं गुळाचं पाणी सुद्धा घालायचं आहे। तर या प्रकारे मिक्सरमध्ये आपण भोपळ्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। तर यामुळे आपल्या पुऱ्या फुगायला मदत होते आणि आपले भोपळ्याचे घारगे सुद्धा लवकर तयार होतात। आता हे जे उरलेलं गुळाचं पाणी आहे ते सुद्धा आपण कणिक मळताना वापरणार आहोत। तर आता पहिल्यांदा आपण हे पाणी गाळून घेऊया, कारण आपण गूळ अख्खाच घातला होता आणि गुळामध्ये खडे असण्याची शक्यता असते, त्यामुळे या प्रकारे आपण चाळणीने हे पाणी गाळून घेत आहोत। आता यातच आपल्याला भोपळ्याची पेस्ट घालायची आहे आणि यातच आपल्याला कणिक सुद्धा मळून घ्यायची आहे।
तर बघा अतिशय छान फाईन पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। मिठामुळे या घारग्यांना खूप छान चव येते आणि थोडेसे मी इथे साधारण 1 चमचा तीळ घालते आहे, 1 चमचा खसखस सुद्धा घालते आहे। तर यापैकी एकही वापरलं तरी काही हरकत नाही, हे घारगे खूप चविष्ट लागतात। त्याबरोबरच आपण वरून सुद्धा पुरी लाटल्यावर थोडीशी खसखस लावणारच आहोत। आता चमच्याने या प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला कणिक घालून मळून घ्यायचं आहे। तर इथे मी एक मेजरिंग कप वापरत आहे। या कपाने इथे मी 2 कप कणिक घालणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामुळे घारगे खूप छान होतात आणि लागेल तसं आपण आणखी गव्हाचे पीठ वापरणार आहोत। म्हणजे टोटल या रेसिपीला आपल्याला 3 वाट्या गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। आता भोपळ्याचे पोषक तत्व बघूया। तर भोपळा ही एक वेलवर्गीय फळभाजी आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि सोडियम हे क्षार असतात। त्याचबरोबर यामध्ये लोह असतं आणि नॅचरलीच हा गोड असतो, परंतु मधुमेहींसाठी खूप गुणकारी आहे। आता बघा एका त्याच कपाने मी अर्धा कप कणिक आणखी घातलेली आहे आणि लागेल तशी आपण संपूर्ण कणिक घालायची आहे। तर इथे टोटल हा गोळा भिजवण्यासाठी इथे मी 3 कप कणिक वापरलेली आहे। आपल्या गरजेनुसार आपण कणिक कमी जास्त घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघा छान असा आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता थोडंसं यावर आपण तेल घालूया, 1 ते 1.5 चमचा, आणि याला व्यवस्थित असं प्लेन करून घेऊया। तर भोपळा हा कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करतो, त्यामुळे आवर्जून आपल्या जेवणामध्ये असावा। आता साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपण हा गोळा तसंच ठेवणार आहोत। या पद्धतीने आपण छान घट्टसर हा मळून तयार केलेला आहे। आता एखादं कापड आपण यावर झाकण ठेवूया। तर बघा आता साधारण 15 मिनिटांनंतर हा गोळा छान मुरलेला आहे। आता याला या प्रकारे छान असं चोळून घ्यायचं आणि लगेचच आपण आता घारगे बनवायला घेणार आहोत। तर याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि ज्या प्रकारे आपण पुऱ्या बनवतो त्या प्रकारे आपल्याला ज्या पुऱ्या बनवायच्या आहेत। तर ह्या पुऱ्या तुम्ही हाताने थापून सुद्धा बनवू शकता, परंतु त्यासाठी आपल्याला गोळा थोडा पातळ लागतो, परंतु इथे मी लाटूनच बनवणार आहे। तर या पद्धतीने आपण थोडे गोळे बनवून घेऊया आणि घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर एकाच वेळेस आपण घाऱ्या लाटून घेणार आहोत। आता बघा इथे मी या प्रकारे या उडनच्या चॉपिंग बोर्डवरच ह्या पुऱ्या लाटणार आहे। आता गोळ्याला थोडंसं इथं तेल लावून घ्यायचं किंवा आपण प्लास्टिक पेपरवर सुद्धा ह्या घाऱ्या लाटू शकता। आता लाटण्याच्या साहाय्याने इथे मी एक मोठी पोळी बनवणार आहे। तर ही घारी बनवताना मीडियम साईजची पोळी बनवावी, म्हणजे घारी छान फुगते आणि खुसखुशीत सुद्धा होते। आता या प्रकारे छान अशी जाडसर पोळी आपण लाटून घेतली, त्यावर या प्रकारे थोडी खसखस घालायची आणि परत लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस छान चिकटलेली राहते। आता एका डब्याच्या झाकणाच्या मदतीने या प्रकारे गोलाकार आकारामध्ये या घाऱ्या कापून घ्यायच्या आहेत आणि उर्वरित जी पोळी आहे तर ती आपण काढून घेणार आहोत। तर बघा या प्रकारे आपण खसखस लाटण्याने प्रेस केल्यामुळे तेलामध्ये तळताना खसखस निघत नाही। बघा इथे छान आपल्या ह्या घाऱ्या तयार आहेत। तर या पद्धतीने इथे मी सर्व घाऱ्या लाटून घेतल्यात। आता तेल आपण तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या प्रकारे आपल्याला घाऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता घाऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत। तर या पद्धतीने जर तुम्ही घाऱ्या बनवल्या तर याच प्रकारे छान टम्म फुगतात आणि खूप छान लागतात। तर बघा इथे आपण दोघी बाजूंनी छान गोल्डन रंगावर येईपर्यंत ह्या घाऱ्या तळून घेऊया। जर तुम्हाला या घाऱ्यांचा जास्त डार्क रंग हवा असेल तर थोडं जास्त वेळ तळायचं, म्हणजे छान डार्क कलर येतो। तर बघा इथे आपल्या ह्या घाऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। बघा घाऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत आणि त्या जशाच्या तशाच आहे, सॉफ्ट पडलेल्या नाहीत। आता याच पद्धतीने इथे मी उर्वरित घाऱ्या तळून घेत आहे। तर इथे आपले सर्व घारगे म्हणजे घाऱ्या तळून झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। तर हे घारगे आपण दह्यासोबत खाऊ शकता, कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच खायला सुद्धा खूप छान लागतात। तर सकाळच्या नाश्त्याला सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि भोपळा हा फार बहुगुणी आहे, त्यामुळे या सीझनमध्ये या प्रकारचे भोपळ्याचे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा। यापूर्वी सुद्धा चॅनलवर लाल भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की बघा।
तर बघा इथे आपले हे खुसखुशीत घारगे बघा किती छान दिसत आहे आणि छान टम्म फुगलेत। इथे मी एक घारगा तुम्हाला तोडून पण दाखवणार आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान खुसखुशीत होतात आणि अत्यंत कमी वेळात तयार होतात। बघा आतून सुद्धा खूप छान झालेला आहे। तर हे घारगे चवीला इतके छान लागतात की लगेचच संपतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे घारगे खूप आवडतात। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।